लोकसभेची सुरक्षा चव्हाट्यावर असल्याचं समोर आलेलं आहे। भर लोकसभेत अज्ञाताने उडी मारल्याचा ही घटना समोर आलेली आहे। त्यामुळे आता लोकसभेची सुरक्षा चव्हाट्यावर असल्याचं हे समोर आलेलं आहे। भर लोकसभेत एका अज्ञात व्यक्तीने उडी मारल्याची ही घटना समोर आलेली आहे। आताची सर्वात मोठी ब्रेकिंग बातमी आहे। यामुळे आता लोकसभेची सुरक्षा आता ही चव्हाट्यावर असल्याचं समोर आलंय। लोकसभेत एका अज्ञात व्यक्तीने उडी मारल्याची ही घटना समोर आलेली आहे। त्यामुळे लोकसभेच्या आता सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालेला आहे। एक अज्ञात व्यक्ती लोकसभेमध्ये शिरला आणि त्याला पकडण्यासाठी हा गोंधळ निर्माण झाल्याची ही दृश्य आपण बघतोय। त्यामुळे लोकसभा आता काही काळासाठी स्थगित देखील करण्यात आलेली आहे। भर लोकसभेत एका अज्ञाताने उडी मारली होती। त्यामुळे लोकसभेत सुरक्षा आहे की नाही असा प्रश्न देखील आता निर्माण झालेला आहे। तर याबाबत अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत आहेत। शिवाजी, आपण आत्ताच दृश्य पाहिली की लोकसभेमध्ये एक अज्ञात व्यक्ती घुसून आला। त्यामुळे आता लोकसभेतील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे। काय अधिकची माहिती आहे? प्रेक्षक संसदेचं कामकाज सुरू असताना प्रेक्षक गॅलरीमध्ये काही व्यक्ती देशाच्या संसदेचं कशा पद्धतीने कामकाज चालतं, प्रश्नोत्तरे कसे विचारले जातात हे कामकाज पाहण्यासाठी येत असतात। ते प्रेक्षक गॅलरीमध्ये बसलेले असतात। मात्र संसदेचं कामकाज सुरू असताना लोकसभेमध्ये अचानक एका व्यक्तीने वरून खाली उडी मारल्याने खळबळ उडालेली आहे आणि ही उडी मारल्यानंतर तात्काळ लोकसभेचं कामकाज जे आहे ते तहकूब करण्यात आलं आहे। अद्यापर्यंत सदर व्यक्तीची ओळख पटलेली नाहीये। मात्र हा व्यक्ती कोण होता त्याची थोड्याच वेळात ओळख पटली जाईल आणि भविष्यामध्ये ज्या ठिकाणी ही प्रेक्षक गॅलरी आहे त्या ठिकाणी काचा लावण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। देशातील सर्वच विधिमंडळाच्या मध्ये आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीने काही ठिकाणी काचा बसवलेल्या असतात, काही ठिकाणी बसवलेल्या नसतात। मात्र नवीन संसद भवनामध्ये अशी रचना करण्यात आली नसते। धन्यवाद शिवाजी, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। We should not forget that it is a day particular when our parliament was attacked. So how they entered into its instruments, releasing smoke, releasing sound, rushing one after one, no security inside the house. They at least jumped young people. तर आपण आता दृश्य पाहिली की लोकसभेमध्ये दोन अज्ञात व्यक्तींना अचानक कामकाज सुरू असताना उडी मारली। त्यामुळे मोठा गोंधळ देखील निर्माण झाला होता। त्यानंतर या दोघाही जणांना ताब्यात घेण्यात आलं। ज्या लोकसभेमध्ये देशातील सर्व खासदार उपस्थित असतात, ज्या ठिकाणी सुरक्षा प्रश्न हा मोठा असतो आणि त्याच दरम्यान त्याच लोकसभेमध्ये दोन अज्ञात व्यक्तींना हे कामकाज सुरू असताना उडी मारल्याची घटना घडलेली आहे आणि यावेळी गोंधळ देखील निर्माण झाला आहे। तर आजच्याच दिवशी 22 वर्षांपूर्वी संसदेमध्ये हल्ला देखील झाला होता आणि ही घटना आज सकाळी पंतप्रधानांकडून या दिवशी शहीद झालेल्यांना श्रद्धांजली देखील वाहण्यात आली आणि त्याच दिवशी लोकसभेचा आज पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे। लोकसभेमध्ये दोन अज्ञात व्यक्तींना घुसण्याचा प्रयत्न केला। लोकसभेचं कामकाज सुरू असताना अज्ञातांनी उडी मारली, त्यावेळेस गोंधळ देखील उडाला आणि याच दिवशी 22 वर्षांपूर्वी संसदेमध्ये हल्ला देखील करण्यात आलेला होता। ही दृश्य आपण बघतोय, लोकसभेतली ही दृश्य आहेत। लोकसभेचं कामकाज सुरू असताना अज्ञातांनी उडी मारल्याची ही घटना आहे आणि त्यानंतर हाऊस देखील स्थगित करण्यात आलेला आहे। लोकसभेचं कामकाज सुरू असताना प्रेक्षक गॅलरीमध्ये बसलेल्या दोघांनी अचानक वरून उडी मारली आणि यावेळी गोंधळाचं वातावरण देखील निर्माण झालं। या दोघांना पकडण्यासाठी देखील प्रयत्न करण्यात आला। मात्र काही वेळा लोकसभेमध्ये गोंधळाचं वातावरण पाहायला मिळालं। या दोघांनाही पकडण्यात आलं। मात्र के साथ कोई सागर करके है और वो हमारे जो मैसूर के सांसद है माननीय प्रताप सिम्हा जी, उनके गेस्ट के रूप में हुआ है। तो किस तरह का गैस था कि अब ये क्या बताइए, सिक्योरिटी का काम है। हालांकि कोई आप लोग को दिक्कत हुआ सांसदों को उस गैस से? नहीं, कोई ऐसा नहीं, लेकिन भगदड़ मच गई, लेकिन उनको पकड़ लिया गया। दोनों लोग कस्टडी में थे। उतर गए और हाथ में कुछ थी, उसे भारी भड़कम मतलब गैस निकलते थे और थोड़ा मतलब सदन के अंदर हमारे सारे एमपी जितने साथी है वो पकड़ लिए दोनों को। कोई सिक्योरिटी वाले नहीं, सारे एमपी उनको पकड़ लिए। तो उसके बाद सिक्योरिटी फोर्स भी उनको बाहर निकल गए थे, निकाले। बाकी तो 2 बजे तक सदन अभी बंद है, एडजर्नमेंट कर दिए गए हैं। तरी दृश्य आहेत लोकसभेमधील लोकसभा में संसद चलती शून्य प्रहर का चल रहा था
उसमें अचानक दो व्यक्ति अपने गैलरी से कूद पड़े। कूदे मतलब पहले वो आगे वाले पिलर को लटकते रहे, लटकने के बाद में कूद पड़े, एक के पीछे दूसरा भी कूदा। कूदने के बाद में दोनों ने बेंच के ऊपर से कूदना स्टार्ट कर दिया। एक बीच में आ गया, फिर तो उसने जूते उतारे तब तक वो सोच रहा था किधर भागो, तो चारों तरफ से सांसद आ गए, जब पकड़ लिया उसको, दूसरे को भी पकड़ लिया, पीछे को भी। उसके बाद में अचानक गैस आना स्टार्ट हुआ, तो उसके जूते में क्या कहीं था मालूम नहीं था, येलो कलर का गैस है, थोड़ा सा बर्निंग हो रहा है नाक में उसके। तो वहां हम थे तो बाद में पुलिस पकड़ लिया। एक मुझे लगता है एक को पकड़ा हुआ है अभी भी, दूसरे को भी पकड़ा हुआ है, अंदर अभी चल रही हो। तो आप लोगों ने क्या मैंने फिर आप लोग क्या कार्रवाई रुक गई, फिर क्या हुआ? वो तो स्थगित हो गया। अभी वो पुलिस यहाँ की जो सिक्योरिटी कार्रवाई करेगी ना, सारे सांसद वहाँ खड़े थे, उसको जो थोड़ा सा मूर्छित था, देखते वो गैस के कारण क्या हो गया पता नहीं है, लेकिन चिल्लाया नहीं, वो कुछ घोषणा नहीं दी, पता नहीं चला किसने दे। को चोट भी लगा? नहीं, किसी को भी नहीं लगी चोट, किसी को भी नहीं लगी, क्योंकि वो कूदते आए, पीछे खाली बेंच थे तो पकड़ लिया उसको चारों तरफ से, बीच में ही जो हमारा पैसेज होता है जाने के लिए, उसमें पकड़ लिया उसको। सरकार के कौन कौन मंत्री थे? अश्विनी जी थे और अपने और भी एक स्वास्थ्य मंत्री भी थे, दो मंत्री थे अंदर। अश्विनी जहाँ मेरी सीट है उसके ऊपर गैलरी की तरफ से पहले एक कूदा, फिर दूसरा कूदा, और जो अंदर चलने की जगह होती है उसके बजाय 20 सीट से सीटों को ऊपर कर कूद के आ रहे थे। तो हम 7-8 MP उसकी तरफ भागे, और जब उसको लगा कि घेर लिए तो एक ने उसमें से एक जूता निकाला और जूते में से कोई चीज निकाली, और जैसे ही निकाल के उसने कोई चीज खोली तो धुआं निकलना शुरू हुआ। फिर हम लोगों ने पकड़ के उसकी पिटाई भी की, फिर सिक्योरिटी वाले भी आ गए, फिर उठाकर रख के लेके गए हैं। कुछ तानाशाही नहीं चलेगी, इस तरह का कुछ वो बोल रहा था। एक बंदा था या दो बंदे थे? दो, पहले एक कूदा फिर दूसरा कूदा। देखिए पुराना पार्लियामेंट कितना अच्छा था, आज तक इतिहास में इस तरह की कोई वो नहीं हुई। और यहाँ मुश्किल से 4 दिन पिछला सेशन और ये 6 दिन, एक हफ्ते का ये सेशन, ये घटना हो गई। तो ये हमको लगता है ये पार्लियामेंट ही बड़ा अब शकुनी है भाई। अब और क्या कहें इसको, इसमें सुरक्षा की व्यवस्था और होनी चाहिए। दूसरे सेंट्रल हॉल नहीं, आप जानिए, जहां हम लोग सब राज्यसभा लोकसभा के लोग एक साथ मिलकर के गपशप कर लेते थे, और एक सीमित दायरा था, सब एक दूसरे से मुलाकात हो सकती थी, तो वो भी चला गया है। तो एक तो सुरक्षा की व्यवस्था करनी चाहिए, और दूसरे कुछ और सुविधाएं देना चाहिए हम लोगों को। धन्यवाद। आज लोकसभा के भीतर बहुत बड़ी घटना घटी कि हम लोगों का 0 आवर चल रहा था और मेरा भी नंबर 20वां नंबर था, लेकिन एक करके जैसे एक नीचे गिरा और दूसरा भी कूद के नीचे गिरा, और दौड़ करके सीट से जंप करते हुए अध्यक्ष की तरफ भागता हुआ और कह रहा था कि तानाशाही नहीं चलेगी, और जो उसका जूता था उस जूते के नीचे से निकाल करके उसने, और तब धुआं निकालना शुरू किया। उसके बाद हम सभी MP वहां पर इकट्ठा होकर के उसको पकड़ने का काम किया, मारने पीटने का काम, उसके बाद सिक्योरिटी आई। तो ये बहुत बड़ी घटना है, और जिस तरीके से ऐसे लोग लोकसभा की कार्रवाई देखने के लिए आते हैं, आज तो ये नॉर्मल घटना थी, लेकिन इसके बाद बहुत बड़ी घटना हो सकती है। इसको भारत सरकार को गंभीरता से लेने की जरूरत है। हम लोग 0 आवर चल रहा था, हम सब लोग आगे बैठे हुए थे, ऊपर से जहाँ पर लॉबी बनी पर जहाँ पर अपने बैठते हैं उसे एक बच्चा कूदा, एक लड़का कूद के उसने और दौड़ने लगा, वो पीठ की तरफ दौड़ने लगा। उसने जूता निकाला, जूते के निकाल के उसमें से एक उसने कुछ पाउच टाइप निकाला, और उसमें येलो पीले कलर की गैस उसने छोड़ी। फिर वहाँ पे हमारे माने सभी सांसदों ने उसको पकड़े उसको पिटाई भी की, फिर उसको सिक्योरिटी को सौंपने का काम किया। 2 लोग थे वो।
तर आपण बघितलं आता खासदारांनी या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. लोकसभेमध्ये अशा प्रकारे सुरक्षेचं उल्लंघन होणं हे खरंच धक्कादायक मानलं जाऊ शकतं आणि आजच्या दिवशीच 21 वर्षापूर्वी संसदेमध्ये हल्लाही करण्यात आला होता आणि त्याच दिवशी लोकसभेमध्ये अशा प्रकारची घटना घडली. ही खरंच घडणं म्हणजे गंभीर असल्याची बाब देखील खासदारांनी व्यक्त केलेली आहे, भावना व्यक्त केलेली आहे. तरी दृश्य आहेत लोकसभेमध्ये अचानक कामकाज सुरू असताना 2 अज्ञात व्यक्तींनी प्रेक्षक गॅलरीतून उडी मारली आणि यावेळी काहीसं गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. खासदारांनी सांगितल्याप्रकारे या व्यक्तींच्या बुटांमध्ये काही गॅस सदृश्य वस्तू होती आणि त्यामधून काही गॅस बाहेर येत होता असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. आणि या गोंधळानंतर लोकसभेचं कामकाज हे 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलेलं आहे. या घटनेवेळी काहीसा गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं लोकसभेमध्ये. या दोन्ही अज्ञात व्यक्तींना काही खासदारांनी पकडलं आणि सुरक्षा रक्षकांच्या ताब्यात दिलंय. मात्र या संपूर्ण घटनेमुळे लोकसभेतील आता सुरक्षा व्यवस्था ही चव्हाट्यावर आलेली आहे. सुरक्षा व्यवस्थेचा भोंगळ कारभार समोर आलेला आहे. ही घटना आहे लोकसभेमध्ये 2 अज्ञात व्यक्तींनी अचानकच कामकाज सुरू असताना प्रेक्षक गॅलरीमधून उडी मारली आणि त्यामुळे काहीसं गोंधळाचं वातावरण निर्माण झालेलं होतं. तर आपण बघतोय ही दृश्य आहेत संसदेमध्ये आधी हा गोंधळ घालण्यात आला, त्यानंतर या दोघांनाही या तरुणांना ताब्यात घेण्यात आलं. ही दुसऱ्या बाजूला आपण बाहेरची दृश्य बघतोय. त्या दोघांनाही ताब्यात घेण्यात आल्यानंतर त्यांच्या बुटांमधून काहीसा दूर बाहेर येत होता. स्मोक त्यांनी कॅन्डल देखील पेटवली होती आणि ही दृश्य तिथलीच आहेत. आधी लोकसभेमध्ये गोंधळ घालण्यात आला, त्यानंतर बाहेर आल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. यावेळी त्यांच्या बुटांमधून स्मोक बाहेर येताना देखील दिसलाय. यावेळी या तरुणांकडनं घोषणाबाजी देखील करण्यात आली. शिवाजी काळे आपल्यासोबत आहे. शिवाजी, या दोघाही व्यक्तींना आता ताब्यात घेण्यात आलेलं आहे, मात्र या दोघांची नेमकी मागणी काय होती आणि कशामुळे त्यांनी हा प्रकार घडलाय, नेमकं काय समोर आलंय? अद्यापपर्यंत या संदर्भात कोणताही तपशील समोर आलेला नाहीये. मात्र हे दोन्हीच व्यक्ती जे आहेत तरुण आहेत आणि त्यांनी वरून उड्या मारल्यानंतर हातात मध्ये जे स्मोक वेगळ्या रंगाचं धूर निघतो ते हातामध्ये होतं आणि त्यांनी निषेध व्यक्त करण्यासाठी या उड्या मारल्याचं समजतंय. विशेष बाब ही आहे की आजच्याच दिवशी 2001 साली संसदेवरती हल्ला झाला होता आणि त्याच दिवशी आजच्या घडीला ही घटना आपल्याला पाहायला मिळते आहे. आपण संसदेच्या हल्ल्यातून काही शिकलो का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. एकीकडे आपण सकाळी श्रद्धांजली वाहत होतो ज्या जवानांचा यामध्ये शहीद झाले 9 जवान, त्यांना त्याच वेळेस आपण त्यातून काही नवीन धडा घेतला का, हा सगळ्यात मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. आणि एवढी मोठी चूक ज्या ठिकाणी संसदेचं सर्वात मोठं सभागृह सार्वभौमत्व जे देशाचं आहे ती संसद आहे आणि त्यामध्ये अशी सुरक्षेची एवढी मोठी चूक कशी घडली, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. ज्या ठिकाणी हे जे धूर निघणारं ज्या वस्तू होत्या तिथपर्यंत कशा पोहोचल्या, हा सगळ्यात मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. आणि आज ज्या दिवशी हल्ला झाला होता 2001 साली, त्याच दिवशी हे सगळं घडताना पाहायला मिळालेलं आहे. तर ही अत्यंत मोठी घटना आहे आणि ही मोठी चूक आहे. सध्याच्या घडीला आता हे सर्व दृष्टिकोनातून सभागृहाचं कामकाज तहकूब करण्यात आलेलं आहे. मात्र या निमित्ताने जो प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होतो तो म्हणजे प्रेक्षक गॅलरीपर्यंत हा जो धूर काढणारा वस्तू आहे ज्यातून या पद्धतीचे धूर निघत होते, हा कशा पद्धतीने पोहोचला, सुरक्षा रक्षकांनी याची चौकशी केली नाही का आणि सुरक्षा रक्षकांकडून एवढी मोठी चूक का कशी पद्धतीने घडली, हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. शिवाजी, आता या दोघांनाही ताब्यात घेतल्यानंतर त्या दोघांची चौकशी तर होईलच, मात्र संसदेत जाताना किंवा लोकसभेत येताना सर्वांचीच तपासणी केली जाते आणि या तपासणीमध्ये या दोघांकडे काहीतरी स्मोक कॅन्डल आहेत असं काहीच समोर आलं नाही. त्यामुळे आता तपास यंत्रणांची किंवा सुरक्षा यंत्रणांची ही चौकशी होऊ शकते का? निश्चितपणे याची उच्चस्तरीय चौकशी होणार असल्याचं समजतंय. कारण स्मोक कॅन्डल घेऊन जाण्याची परवानगी आहे का संसदेमध्ये, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कारण प्रत्येकांसाठी वेगवेगळे द्वार करण्यात आलेले आहेत. हत्तीद्वारातून पंतप्रधान नरेंद्र मोदी जातात, खासदारांसाठी वेगळं द्वार आहे, खासदार आणि मंत्र्यांसाठी. त्यानंतर जर पाहिलं तर जनतेसाठी वेगळं द्वार आहे, जे प्रेक्षक सभागृहाचं कामकाज पाहण्यासाठी येतात त्यांच्यासाठी. आणि हे सगळं असताना प्रेक्षकां गॅलरीमध्ये जे लोक येत असतात सभागृहाचं कामकाज पाहण्यासाठी, त्यांची कसून चौकशी केली जाते. मात्र त्यांच्याकडे स्मोक कॅन्डल आहेत की नाही किंवा त्यांच्याकडे एखादा असा पदार्थ आहे की तो वापरला जाऊ शकतो. शिवाजी, तुम्ही तुमच्याकडनं अशीच माहिती आपण घेत